नमस्कार. आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य व महाराष्ट्राचे थोर नेते शरदचंद्रजी पवार यांचे नातू रोहितदादा पवार यांच्या समवेत. लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने रोहितदादांवर अनेक जबाबदाऱ्या दिल्यात. त्यांनी माढ्यामध्ये पण जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन प्रचार यंत्रणेमध्ये रोहितदादांचा सहभाग आहे. तर रोहितदादा, तिसऱ्या टप्प्याची निवडणूक मतदान झालं, आता चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर आता पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाआघाडीचं प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं आहे? कसं आहे म्हणजे याच्यामध्ये शिरूरमध्ये तर आपण सर्वांनी फार जवळून बघितलंय. इथं असणारे उमेदवार म्हणजे आपले अमोल कोले आघाडीचे उमेदवार हे मनापासून काम करतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आज भोसरी आणि आपण हडपसरच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं कॉर्पोरेटर सगळे एकत्रित येऊन एकत्रित काम करत आहेत. आणि तसंच आपण जर इतर तालुके बघितले त्याच्यामध्ये खेडपासून आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर याच्यामध्ये पण फार ताकदीने काम चालू आहे. त्याच्यामध्ये युवक एकत्रित आलेत. महिलांचं पण तसं बघितलं तर जे आपले सगळे महिला अध्यक्ष वगैरे ते जे आहेत त्यांचं पण हाऊस टू हाऊस काम झाल्यासारखं दिसतंय. आणि तशीच पद्धत आता मावळमध्ये आहे. काल काही दिवसांपूर्वी मी मावळमध्येच होतो. मावळ तालुक्यामध्ये पण वातावरण खूप चांगलं आहे. इतर खालचा भाग म्हणजे कर्जत आणि तो पानवेलचा काही भाग त्याच्यामध्ये आहे. आणि जर PCMC बघितलं तरी तिथं वातावरण खूपच चांगलं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की आपले जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते घराघरापर्यंत लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात आणि ते जात आहेत. आणि तिथे मग दादांचं काम असेल या परिसरामध्ये, सगळे कॉर्पोरेटरचं काम असेल हडपसर या परिसरामध्ये, आणि मग दादांच्या काळामध्ये कसं होतं, आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये कशा गोष्टी होत्या, आणि आता विद्यमान तिथले जे खासदार आहेत दोन्हीकडे तसं बघितलं तर शिवसेनेचेच खासदार आहे. आणि खासदार किती वेळा भेटायचे, किती वेळा यायचे, का इलेक्शनच्या काळामध्येच यायचे. आणि सातत्याने ते जे खासदार आहेत इथं आढळराव आणि तिथे बघितलं तर भारणे, या दोघांमध्ये सातत्याने ते प्रश्न तेच मांडायचे की आम्ही पुढच्या टर्ममध्ये याच गोष्टी करू. तर आता लोकांना पण त्यांच्या या आश्वासनाचा कंटाळा आलेला की तसं बघितलं तर भारण्यांची ही दुसरी टर्म पहिली टर्म होती पण त्याच्या आधी तिथं शिवसेनेचे होते आणि दुसऱ्या टर्मसाठी ते आत्ता उभे आहेत. आणि आढळरावांच्या बाबतीत ही चौथी टर्मसाठी ते उभे आहेत. पण सातत्याने येऊन तेच मुद्दा मांडल्यामुळे आता लोक म्हणतात अरे सारखं येऊन तुम्ही जर ह्याच गोष्टी करू जे सातत्याने 10 वर्ष तुम्ही करणार होता, त्याच्यामध्ये खासदार कुठेतरी कमी पडले हे लोकांना माहिती. त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे आघाडीच्या उमेदवाराचं आणि नक्कीच परिवर्तन होईल आणि आपले दोन्ही उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील. आता सोशल मीडियाचं खूप महत्त्व आहे. मग आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात असेल किंवा पुणे जिल्ह्यात असेल सोशल मीडियाची यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जाते? एकतर आपण ज्या पद्धतीने BJP शिवसेनेचं सेल असतं तसं आपलं एकदम प्रोफेशनल सेल नाही आहे. कारण का तिथं खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि तसं BJP आणि शिवसेनेला ते मोठ्या प्रमाणात परवडतं. पण आपल्याकडे काय सगळ्यात चांगली स्ट्रॉंग जागा आहे की तिथं असणारे कार्यकर्ते खरे हाडाचे कार्यकर्ते. तिथं आपण राष्ट्रवादी असे कार्यकर्त्यांना एकत्रित करून तिथे एक सेंट्रलाइज ऑफिस करून मग तिथून मग जे काय आपल्यावर चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, तिथे असणारे काय जे चुकीच्या बातम्या असतात त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात, त्याला काउंटर आपले कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी करत असतात. इतर ठिकाणी पण त्यांनी चांगलं असं काम केलंय. त्यामुळे सेल बघायचं झालं तर आपलेच कार्यकर्ते तिथं सोशल मीडियाचे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि तिथे वेगवेगळ्या प्रभागात नाहीतर काही गावांमध्ये काही जिल्हा परिषद जे गट आहेत त्याच्यामध्ये तिथे असणारे कार्यकर्ते हे फार ॲक्टिव्ह आहेत. आणि BJP आणि शिवसेनेच्या बाबतीत जर बघितलं तर सकारात्मक गोष्ट कुठलीही करत नाहीत. ते आता ट्रोलिंगचं काम जास्त करतात. आणि आज जर आपण बघितलं सर्वसामान्य लोक आज ट्रोलिंगला कंटाळलेत आणि लोकांनाही कळतं की हे पेड ट्रोल आहेत, म्हणजे पैसे देऊन हे BJP आणि शिवसेनेचे ट्रोलिंग करतात. त्यामुळे आता लोकांना कळलंय. त्यामुळे राष्ट्रवादीचे ते सकारात्मक म्हणजे साहेबांनी केलेली कामं, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली कामं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. आणि डॉक्टर कोले असतील आपल्या या शिरूर मतदारसंघामध्ये आणि परिकरे पार्थ यांनी आजपर्यंत काय त्यांच्या आयुष्यामध्ये कसं केलं, किती शिकलेत, काय केलेत, त्यांचे विचार काय आहेत, आपल्या दोन्ही पार्टीचा जो आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपले कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत पॉझिटिव्ह गोष्ट नेण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करतात. आणि BJP आणि शिवसेनेचं ते नकारात्मक म्हणजे नेगेटिव्ह ट्रोलिंगचा जास्त प्रयत्न ते करतात. त्यामुळे या दोघांमध्ये खरं तर हा महत्त्वाचा फरक आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपण मतदारसंघामध्ये सहभागी झालात. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान असताना किंवा आज अनेक आश्वासनं दिली होती, परंतु लोकांमध्ये काय प्रतिमा आहे
किंवा लोकांचे विचार काय आहेत? तुम्ही आता काय कानोसा घेतलाय का मतदार? आता 2014ला मोदी साहेबांचं जे जेव्हा भाषण होतं तुम्ही बघितलं असेल, इथं तुमच्या सर्व व्ह्युअर्सली पण बघितलं असेल, तर 2014ला ते काय सांगत होते, विकासाच्या बाबतीत सांगत होते. आम्ही युवकांना नोकऱ्या देऊ, आम्ही शेतकऱ्याचे जे काय अडचणीत ते सोडू, इथे असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आम्हाला काय ताकद देता येईल ते आम्ही देऊ, तिथं असंघटित क्षेत्रामध्ये असणारे जे सर्व कामगार आहेत त्यांच्यासाठी आम्ही एखादं चांगलं असं धोरण आणू, महिलांच्या बाबतीत चांगलं धोरण आणू, बेटी बचाव हा विषय आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि तसं बघितलं तर 30-30, 40-40 वर्षापासून काँग्रेसला मतदान करणाऱ्या लोकांना पण असं वाटलं की कदाचित हे जे विकास काँग्रेस राष्ट्रवादी नाही तर विचार पक्षाली केलाय त्याच्यापेक्षा 10 पट विकास हे लोक 5 वर्षामध्ये करतील असं लोकांना वाटलं. म्हणून लोकांनी मॅन्डेट दिलं की तिथं बीजेपीला निवडून द्यायचं. आणि आज जर आपण बघितलं लोक फार नाखुश आहेत. ते म्हणतात की 5 वर्षामध्ये काहीही झालं नाही. आज युवकांच्या बाबतीत युवक स्वतःहून ग्रामीण भागामध्ये तुम्ही गेला तर युवकांचं म्हणणे आज आमचं इतकी परिस्थिती वाईट आहे की शेतकऱ्यांच्या मुलांना आज मुली द्यायला कोणी तयार नाहीत. तिथे शेतकऱ्यांची परिस्थिती आज पाण्याचं नियोजन हे फार चुकीच्या पद्धतीने होते. आज जर तुम्ही पुण्याचंच बघितलं तर शहरी भाग पण नाराज आहे पाण्याच्या बाबतीत आणि ग्रामीण भाग पण मोठ्या प्रमाणात नाराज आहे. पण आपल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये इथं पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं दुष्काळ असताना सुद्धा. त्यामुळे तिथं प्रशासनावर जी वचक नाही तर जो कंट्रोल असावा तो आपल्या काळामध्ये चांगला होता. पण जर मोदी साहेबांचं बोलायचं झालं तर आज मोदी साहेब भाषण करत असताना कुठलेही मूलभूत विषय हे घेत नाहीत. आज काही महिला आम्हाला भेटतात ते सांगतात गॅसच्या बाबतीत जी योजना या सरकारने आणली, एक गॅसची शेगडी फक्त दिली पण नंतर गॅस घ्यायला आम्हाला 850-900 रुपये द्यावे लागतात. ज्या आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते 350-400 रुपयाच्या आसपास असायचं. आज काही युवक म्हणतात आम्हाला नोकऱ्या नाहीत. आज आमचं शिक्षण होऊन इंजिनिअरिंग होऊन आम्हाला 2-2 वर्ष झाली तरी आज नोकऱ्या मिळत नाहीत. काही PhDचे लोक येतात म्हणतात की आम्हाला आता पिऊनची नोकरी 9,000ची नोकरी मिळाली तरी चालेल पण आम्हाला आता काहीतरी हाताला काम पाहिजे. काही जे असंघटित क्षेत्रामध्ये नाही तर संघटित क्षेत्रामध्ये काम करणारे युवक आहेत त्यांच्या ज्या ज्या कंपन्या बंद झाल्यात त्या कंपनी बंद झालेले जे 30% लोक आहेत ते आता आमच्याकडे म्हणतात की ही कंपनी चालू करून द्या. म्हणजे हे आपल्या फक्त या जिल्ह्यामध्ये असं आहे असं नाही, राज्यात आणि देशामध्ये आज परिस्थिती कंपन्या बंद पडत चालल्यात, नवीन कंपन्या येण्याची इन्व्हेस्टमेंट कमी होत चालली. तिथं असणाऱ्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्याला डिसइन्व्हेस्टमेंटच्या या गोष्टी करतात पण तिथं या शासनाचा कंट्रोल कमी केला जातो आणि तिथं BSNL सारखी कंपनी 3-3.5 लाख लोक काम करतात ती बंद पडते. त्यांच्या अडचणी आज पोस्ट बॉक्सच्या लोकांना विचारा त्यांना आज पगार वेळेवर होत नाही. STची काय परिस्थिती आहे तिथं आज ST सगळ्या बंद पडत चाललं, मेंटेनन्स नाही. आणि तिथं तुम्ही गॅसचा खर्च घ्या, पेट्रोलचा खर्च घ्या. आज सर्वसामान्य लोकांचेच जे खिशात लोक कुठेतरी सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतात ते सेव्हिंग न होता सेव्हिंग का करतो आपली मुलं असतात त्यांच्या शिक्षणासाठी, मुलं असेल त्यांच्या लग्नासाठी कोणी सेव्हिंग करतं. पण आज जर आपण बघितलं ते वाढत्या पेट्रोलच्या भावामुळे तिथे असणारा जो गॅसचा भाव, तिथं असणारा जो LPGचा भाव, तिथं असणारा इन्शुरन्सचा रेट वाढलेत मोठ्या प्रमाणात. काही काही ठिकाणी तर 3-3 हजार वर्षाला किंमत वाढली इन्शुरन्सची. हे सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या तर आज सर्वसामान्य लोकांच्या खिशातून पैसा या शासनाने मोठ्या प्रमाणात काढलाय. GSTच्या बाबतीत तसंच झालं. त्यामुळे नोटबंदीचा हा विषय आपला तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज गेल्या 2 वर्षांमध्ये फक्त म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये 4.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि गेल्या 2 वर्षांमध्ये 50 लाख युवकांच्या नोकऱ्या गेल्यात. आणि तिथं आज युवकांना जे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, OBC समाजाचे आहेत, SC-SC समाजाचे आहेत, ओपन कॅटेगरीचे सर्व आहेत, त्यांना आपण आघाडीच्या काळामध्ये स्कॉलरशिप मोठ्या प्रमाणात द्यायची झाली आणि हे सरकार कुठेतरी स्कॉलरशिप काढून घेते. नगर परिषदच्या शाळा बंद करत चाललंय, जिल्हा परिषदच्या शाळा बंद करत चाललंय. त्यामुळे लोकांचं असं मत झालंय की आता हे लहानच्या मुलांना शिकून देण्यात, स्कॉलरशिप देण्यात म्हणजे हे सर्वसामान्य लोकांची मुलं ही कुठेतरी कॉलेजमध्ये चांगली शिकली नाही पाहिजे असे ह्या लोकांना वाटते मोदी सरकारला. त्यानंतर ज्यांना आता इंजिनिअरिंगची डिग्री झाली, BAची डिग्री झाली नाही तर काय त्यांना नोकऱ्या आज मिळत नाही. म्हणजे त्याचा अर्थ सर्वसामान्य लोकांची मुलं ही कामाला गेली नाही पाहिजे असं या सरकारचं म्हणणं आहे का? शेतीची अडचण आहे. त्यामुळे ओव्हरऑल लोक तशी नाराज आहेत आणि आज लोकांना एक सगळ्यात मनात खटकणारी गोष्ट आहे आणि मलाही ती एक या देशाचा नागरिक म्हणून खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे आज सैनिकांवर कुठेतरी राजकारण केलं जातं. याच्या आधीच्या काळामध्ये पण मोठ्या मोठ्या वॉर झाले त्याच्यामध्ये आपले सैन्याने शौर्य दाखवलं आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाला एक अभिमान आपल्या सर्वांना वाटेल असं काम केलं. पण तिथे असणारे जे इंदिरा गांधी असतील, नेहरू असतील यांनी त्याचं कधी श्रेय घेतलं नाही. श्रेय देत असताना तिथं सैनिक त्यांना दिलं जातं, सैनिकाच्या कुटुंबाला दिलं जातं. पण आजची परिस्थिती अशी आहे की आज तुम्हाला कुठलाही मुद्दा मिळत नाही. त्यामुळेच कदाचित तुम्ही आज भाषणामध्ये बोलताय की तुम्हाला जर सर्जिकल स्ट्राईकचा अभिमान असेल तर तुम्ही BJPला मतदान द्या.
अरे तुम्ही बोलत असताना त्या सैनिकाला क्रेडिट द्या. तिथं तुम्ही गुजरातचे जे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः म्हणतात की जर शहीद झालेल्या सैनिकांच्या घरच्या लोकांना जर वाटत असेल की तिथं टेररिस्ट मारले गेले नाही तर त्यांनी पाकिस्तान जावं. म्हणजे कसलं राजकारण आहे. याच्या आधीच्या राजकारणामध्ये आपण काय म्हणायचो, तुमचे आश्वासनं काय होती, तुम्ही कुठं फेल गेला, तुमच्या कुठल्या स्कीम चांगल्या होत्या, कुठल्या खराब गेल्या. आज राजकारण काय केलं जातं, सैनिकांच्या आयुष्यावर राजकारण केलं जातं. मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून मी त्याचा खरं मनापासून निषेध करतो. कुठल्याही पार्टीने त्याचं राजकारण केलं नाही, पण आज बीजेपी मोठ्या प्रमाणात राजकारण करते. त्यामुळे लोक नाराज आहेत आणि नक्कीच परिवर्तन होईल आणि राज्यात आणि देशात लोकांच्या विचाराची सरकार म्हणजे आघाडीची सरकार ही आल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास सर्वसामान्य लोकांना आणि आम्हा सर्वांना आहे. एकीकडे मावळमध्ये शिवसेनेचे दिग्गज खासदार आहेत, त्यांच्यासमोर युवक म्हणून पार्थ पवार आहेत. दुसरीकडे शिरूरमध्ये 3दा खासदार झालेले शिवाजीराव आढळराव पाटील आहेत, त्यांच्यासमोर एक नावा चेहरा दिलाय. तर हे गणित कसं काय जमणार? राष्ट्रवादीने कशी यंत्रणा राबवली लोकांसमोर मतदान मागण्यासाठी? कसं आहे, दिग्गज आपण बघत असताना त्यांच्या कशाकडे बघतो की हे 3 वर्ष झालं खासदार, 3 टर्म खासदार आहेत, पण या 3 वर्ष खासदार होऊन सुद्धा त्यांनी विकास कामं केली नाहीत आणि त्यांच्या विरोधात म्हणजे शिरूरमध्ये आज जर बघितलं डॉक्टर कोले उभे आहेत. डॉक्टर कोलेंच्या बाबतीत शेतकऱ्याचा मुलगा आहे पण स्वतः ते डॉक्टर आहेत आणि आज 4थी पासून पुढे त्यांना स्कॉलरशिप स्वतः मिळाली. म्हणजे ते अभ्यासात हुशार आहेत. त्यानंतर ते डॉक्टर झाले, त्यांनी प्रॅक्टिस केली आणि त्यांना प्रॅक्टिस करत असताना त्यांना असं वाटलं की कुठेतरी मला माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी पडद्यावर ज्यावेळेस पिक्चरमध्ये ॲक्टिंग करावे त्याच्या बाबतीत त्यांनी केले. सामाजिक काम त्यांचं चांगलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं त्यांच्या पाठीमागे कष्ट आहेत, म्हणजे त्यांनी काहीतरी करून दाखवले. त्यामुळे तुम्ही बोलत असताना दिग्गज का, कारण का 2 टर्म ते खासदार म्हणून दिग्गज म्हणून चालणार नाही. पण त्यांचं काम जर चांगलं असतं तर मग कदाचित तुम्ही बोलला असतात की ते कामाच्या स्वरूपातून दिग्गज आहेत, पण कामाच्या बाबतीत ते अजिबात दिग्गज नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, आज लोकांना बदल पाहिजे आणि बदल का पाहिजे, कारण का या लोकांनी कामं नाही केली. म्हणून डॉक्टर कोले यांच्या बाबतीत लोकांची सकारात्मक गोष्ट भावना अशी आहे की ते चांगलं असं काम करू शकतात. स्वतः उच्च शिक्षित आहेत. तिथं पार्थ पवार पण उच्च शिक्षित आहेत. त्यांना पण आज जर बघितलं ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय आणि त्याच्यात पण त्यांनी काही आपलं कॅलिबर प्रूव्ह करून दाखवलंय. म्हणजे दोन्हीकडे एक युवक चेहरे आहेत आणि आज जर आपण बघितलं 60% जास्त आज लोकसंख्या देशाची ही युवक आहे, 30 आणि 30च्या खालची आहे. त्यामुळे लोकांना बदल पाहिजे, एक कुठला तरी अग्रेसिव्ह त्यांना तिथं त्यांचा लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून लोकांना पण बदल पाहिजे असताना या दोन्ही उमेदवाराकडे बघत असताना युवक काहीतरी त्यांनी करून दाखवले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या देशामध्ये आजच्या टाईममध्ये एखादी नवीन गोष्ट आणण्याची ताकद या युवकांमध्ये आहे, हे सर्व मतदारांना माहिती आहे. म्हणून आजचं जर आपण वातावरण बघितलं ते फार सकारात्मक. नक्कीच राष्ट्रवादीचे कॉर्पोरेटरपासून जिल्हा परिषदपासून तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि काँग्रेसचे पण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मनापासून काम करतात. RPI कवाडे गट असेल आणि सर्वच मित्रपक्ष असतील, तिथं मनसेचे पण कार्यकर्ते चांगलं असं मदत करतात. आणि एक आश्चर्याची गोष्ट अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते होते, ज्यांना त्यांच्या कामावर विश्वास होता आणि आत्ताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना चालली आहे त्याच्यावर त्यांना अजिबात त्या गोष्टी आवडत नाही, असे शिवसैनिक पण आपल्याला बाहेरून मदत करतात, असे BJPचे कार्यकर्ते पण आपल्याला बाहेरून मदत करतात. त्यामुळे मला हे सगळं वातावरण बघून असं वाटतं की या दोघांच्या बाबतीत लीड किती मिळेल, लीड म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कदाचित हे लोक पहिल्या 20 मध्ये नक्कीच असतील असा विश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्याला हे सगळं बघितल्यानंतर वाटतं. या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ आणि शिरूरच्या मतदारांना नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी या दोन्ही ठिकाणच्या मतदारांना एकच आव्हान करेल, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण या देशाचे नागरिक असल्यामुळे आपण मतदान करा हे मी खरं तर आपल्या सर्वांना सांगेल. कारण का हा संविधानाने दिलेला आपल्या सर्वांना हक्क आहे आणि तो बजावण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांची आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही जेव्हा एखादा दिग्गज म्हणजे जो निवडून आलाय भरपूर वेळा, अशा व्यक्ती जेव्हा अडचणीत असतात त्या कुठल्या तरी अफवा या आपल्या समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामध्ये कुठली म्हणजे जो शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते कदाचित आज जर बघितलं तर लोकांचा कल बघून, तुमच्या सर्वांचा कल बघून ते कुठेतरी घाबरलेत. त्यामुळे एकदा व्यक्ती असा घाबरल्यानंतर ते आपल्या समाजामध्ये कुठेतरी गटतट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही कुठं विश्वास ठेवू नका, एकत्रित राहा. एकत्रित राहत असताना मला असं वाटतं की हे दोन्ही उमेदवार जे आहेत डॉक्टर कोले
आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी आपण नक्कीच उभं राहावं. आणि मी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून आणि या परिसराचा एक नागरिक म्हणून आश्वासन देतो की हे दोघं मनापासून आपल्या सर्वांचं काम करतील आणि यांच्यात कॅलिबर आहे, नवीन विचार अडॉप्ट करण्याची शक्ती आहे. त्यामुळे ते नक्कीच आपल्याबरोबर आजपर्यंत ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला तशाच पद्धतीचा संवाद ते तुमचे खासदार झाल्यानंतर तुमच्याशी सातत्याने ते ठेवतील. कारण शेवटी खासदार झाल्यानंतर तुमच्यापर्यंत परत एकदा पोहोचणं अतिशय महत्त्वाचं असतं, नुसतं मतदानाच्या दिवशी येऊन चालत नाही. त्यामुळे हे लोक जे आहेत ते सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुमच्याशी चर्चा करतील, तुमच्याशी संवाद साधून तुमच्या परिसरातले जे काही अडचणी असतील एक प्रामाणिकपणे आपल्या सर्वांचे लोकप्रतिनिधीमधून हे दोघंही ते पूर्ण करतील याचा मला विश्वास आहे. कारण का या दोघांना मी फार जवळून बघितलं आहे. आमच्यातले बरेचसे जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी त्यांना जवळून बघितले, म्हणून मी एक विश्वासाने आपल्या सर्वांना सांगतो. आणि असाच विश्वास तुम्ही या दोन्ही उमेदवारांवर मनापासून टाका आणि नक्कीच या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मनापासून आपल्या सर्वांना मी सांगतो. केंद्र सरकारने ज्या योजना राबवल्या त्याच्यामध्ये फसवणूक केली, प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत त्या योजना पोहोचल्या नाहीत. पुणे जिल्ह्यामध्ये मावळ आणि शिरूरमधील खासदारांनी लोकांच्या मतदारांची निराशा केली. त्यामुळे मतदार नवीन युवकांना, नवीन चेहऱ्यांना संधी देतील असा विश्वास रोहितदादा पवार यांनी व्यक्त केलेला आहे. आगामी 29 एप्रिलला मतदान होत आहे. आपण दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देऊया. अनिल मोरे, रोकठोक महाराष्ट्र, पुणे.